जय श्रीराम. गेले 44 दिवस आपण श्री गोंदवलेकर महाराज यांच्या ज्या प्रवचनांचं जे पुस्तक आहे त्याचं आपण वाचन करतोय. आणि आजचा हा त्याचा 45वा दिवस. ज्यांना गोंदवलेकर महाराज माहीत नाही त्यांच्यासाठी गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत ज्यांनी श्रीरामाच्या नामाचा जप आयुष्यभर केला आणि श्रीरामाच्या जीवनाची महती सगळ्यांना सांगितली. या 365 दिवसांच्या प्रवचनांमध्ये म्हणजे तुम्ही प्रत्येक दिवशी एक वाचू शकता. त्याच्यामध्ये त्यांनी नामाचं महात्म्य सांगितलंय. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कसं घ्यावं, कुठे घ्यावं, का घ्यावं, नामाचे फायदे काय आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांनी या प्रवचनमध्ये शेअर केलेल्या आहेत. आणि एक दिवसाचं एक पान असं हे एक पान वाचायला असलं आणि 3-4 मिनिटं, स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागू शकतात. आणि ह्याच्यासाठी कोणत्या प्रकारची धर्म, जात, वय, लिंग, तुमची शारीरिक स्थिती, तुमची मानसिक स्थिती, कौटुंबिक स्थिती, कुठच्याही प्रकारची आडकाठी नाही. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठेही घ्यावं आणि कसंही घ्यावं. आता आपण हे 45व्या दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन करतोय, त्याचं जे शीर्षक आहे ते आनंद हवा असेल तर नाव घ्यावे. शरीर स्वस्थाला लागणाऱ्या शरीरातल्या द्रव्यात जेव्हा कमी अधिकपणा उत्पन्न होतो, तेव्हा शरीरामध्ये म्हणजे शरीर स्वस्थ बिघडते. त्यालाच आपण आजार म्हणतो. बॉडीमधले काही कॉम्पोनंट चेंज झाले, इम्बॅलन्स झाले, की आपण त्याला आजारी असं म्हणू शकतो. सुंठ हे असे औषध आहे, जे शरीरात कमी झालेल्या द्रव्याची भरपाई करते आणि जास्त झालेलं द्रव्य कमी करून आरोग्य राखते. हे सुंठ दोन्ही गोष्टींचं काम करते. नाम हे सुंठीसारखेच आहे. पारमार्थिक प्रगतीच्या मार्गात प्रत्येक व्यक्तीतल्या ज्या ज्या गुणदोषांमुळे अडथळा येतो, ते गुणदोष दूर करून भगवंताचं नाम प्रगतीच्या मार्ग मोकळा करते. म्हणूनच कोणात कोणतेही गुणदोष असोत, त्याने निष्ठेने नाम घेतले पाहिजे. आणि त्याने तसे केले की त्याचे काम बिनचूक होऊन तो ध्येय गाठतो. आपल्यात तेलाचा नंददीप लावण्याची पद्धत आहे. तो अखंड तेवत ठेवायचा असतो. त्यात तेलाचा पुरवठा करावा लागतो. तसे ज्याला आनंदरूपी नंदादीप हवा असेल, त्याने सतत नामरूपी तेलाचा पुरवठा करीत राहिले पाहिजे. थोडक्यात म्हणजे ज्याला आनंद हवा असेल, त्याने सतत नाम घेतले पाहिजे. म्हणजे त्यांनी छान दोन्ही उदाहरणं दिलेली आहेत, की सुंठ जी तुमच्या शरीरामधले कोणते घटक कमी किंवा जास्त झाले असेल, त्याला बॅलन्स करतो आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर आनंद हवा असेल, तर नामस्मरण हा एक मोठं कारण आहे. म्हणजे तसा नंदादीपमध्ये तेल टाकल्याशिवाय म्हणजे कोणत्या प्रकारच्या दिव्यामध्ये तेल टाकल्याशिवाय त्याचा दीप चालूच शकत नाही. तसंच नामस्मरणाशिवाय आयुष्यात आनंद येत नाही, असं एक चपलक उदाहरण महाराजांनी दिलेलं आहे. आनंदाचा उगमच नामात आहे. केव्हाही आणि कुठेही पाहिले तरी बर्फामध्ये गारपणा हा असायचाच. त्याचप्रमाणे परमात्म्याजवळ नेहमी आनंद हा असायचाच, असे समजावे. आपण जगामध्ये व्याप वाढवतो तो आनंदासाठीच वाढवतो. पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणांवर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. म्हणून हा आनंद अशाश्वत होय. खावे, प्यावे आणि मजा करावी हे तत्वज्ञान मला थोडेसे पटते. पण त्यामध्ये मोठा दोष असा की ते देहबुद्धीवर आधारलेलं असल्याने कायमचे म्हणजे टिकणारे नाही. कारण आजची चांगली परिस्थिती उद्या बिघडली की याची मजा गेली. म्हणजे आपण जे संसारी लोक आहोत, आपण सगळेच लोक, जे बोलणारे आहेत, जे वाचणारे आहेत, हे सगळे लोक. तर आपण नेहमीच आनंद शोधत असतो आणि आपण आनंद हा एक्सटर्नल गोष्टींमुळे शोधत असतो. म्हणजे मजा करणं, खाणं, पिणं, फिरणं सगळ्या गोष्टी. हे एक्सटर्नल सगळ्या गोष्टी. ह्या गोष्टी केल्याने आपल्याला आनंद मिळतो, पण तो
कुठपर्यंत टिकतो? जोपर्यंत तुमच्याकडे त्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी संपल्या की तुमचा आनंद संपला. पण नामाचं असं नाही. नाम घेणं म्हणजेच नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम. जर तुमच्याकडे नाम असेल म्हणजे देवच असेल तर आनंद असणारच आहे, हे 100% शुअर असतं. उलट येईल त्या परिस्थितीमध्ये आपण आनंद निर्माण करावा. रोज अगदी 5 मिनिटं का होईना भगवंताशी आनंद व्हायला शिका. अशा 5 मिनिटाचा आनंद 100 वर्षे नुसते जगून मिळणार नाही. साखरेच्या गोडसपणाबद्दल तासनतास निरूपण करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना जसा खरा आनंद मिळतो, तसेच इथे आहे. जगण्यामध्ये आनंद ही गोष्ट खरी आहे, पण आनंदाचे जगणे नसेल, तर ते मेल्यासारखेच आहे. ज्याच्याजवळ भगवंत आहे, त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल. म्हणून ज्याला जगायचं त्याने नाम घ्यावे. म्हणजे तुम्हाला नाम घेतल्याने आनंद हा 100% मिळणार आहे. मग तुम्ही 1 मिनिटं घ्या, 5 मिनिटं घ्या, 10 मिनिटं घ्या, 1 माळ घ्या, 10 माळ घ्या. पण नियमितपणा असावा. आणि दुसरी गोष्ट त्यात आपण आनंदाने म्हणजे त्याच्यामध्ये समरसून, श्रद्धेने, प्रेमाने हे नाव घ्यावं. ह्या 2च अटी सांगितलेल्या आहेत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, असे श्री समर्थांनी सांगितले. हे मागितले. तसा विसर न व्हावा असे श्री तुकाराम बुवांनी सांगितले. म्हणजे मागितले. म्हणजे नेहमी तुझेच संगत घडो हे समर्थांनी मागितलं आणि तुझा विसर न व्हावा म्हणजे तुझा विसरच पडू नये 24 तास. हे श्री तुकाराम महाराजांनी सांगितलं आणि म्हणूनच तुकाराम महाराजांबद्दल तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलेले असेल, की त्यांच्या तोंडामध्ये सतत विठ्ठल, विठ्ठल हे नाव असायचं. झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत कोणत्याही क्षणी म्हणजे तुम्ही जेवण-खावण, चालणं सगळ्या वेळेला तोंडामध्ये विठ्ठल हेच नाव असायचं आणि इव्हन परसाकडे जाताना म्हणजे बाथरूमला जाताना, वॉशरूमला जाताना देखील त्यांच्या तोंडात विठ्ठल हेच नाव असायचं. म्हणजे इतपत ते त्याच्यामध्ये गुंगले होते, की त्याच्यामध्ये त्यांनी आपले आयुष्य हे बुडवलं होतं नामामध्ये. आता याचे कारण हेच की भगवंत जिथे भगवंत तिथे आनंदी आनंद असतो. व्यापारी लोक आज रोग, उद्या उधार अशी पाटी लावतात. त्याचप्रमाणे आपणही आनंद रोग, दुःख उधार. दुःख उद्यासाठी ठेवा, आनंद आज घ्या. अशी वृत्ती आपण ठेवली, म्हणजे ही अशी वृत्ती ठेवायची ज्याचा आनंद नावात टिकेल, त्याला नित्य दिवाळीच आहे. म्हणजे रोज घेणाऱ्या माणसाला नाव जे घेतात, त्यांच्यासाठी रोजचा दिवस म्हणजेच दिवाळी. दिवाळी म्हणजे आनंद. म्हणजे आयुष्यामधला एक मजा करण्याचा क्षण. शेवटचं वाक्य. भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले आहे, त्यात समाधान मानून त्याचा कधीही विसर पडू न द्यावा. म्हणजे आजच्या या 45 दिवसाच्या ज्या प्रवचनामध्ये त्याने सांगितलेलं आहे, आनंद हवा असेल तर नाव घेणं हे गरजेचं आहे आणि नाव घेतलं म्हणजे तुम्हाला आनंद मिळणारच आहे, ह्याची शाश्वती एका संताने नाही, सगळ्याच संतांनी आपल्याला दिलेली आहे. तर आपण श्रीरामाचा 11व्या जप करूया. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद हे आजचा 45व्या दिवसाचं जे तुम्ही प्रवचन जे वाचन झालं त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचा उर्वरित दिवस छान आनंददायी आरोग्यपूर्ण जावं हीच श्री रामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय श्रीराम. जय श्रीराम.